तर मित्रांनो, सकाळी सकाळी झोपीमधून उठलो होतो बार का. आणि तुम्हाला तर माहिती, काल आपली गाडी 10 टन लोड झाली, 2 टन मुळे आपल्याला रात्री थांबावं लागलं इथं. मग काय, सगळ्यात पहिले तर मस्त पैकी ब्रश ते करायला लागलो बार का. आणि पाऊस काय थांबत नव्हता, त्याच्यामुळे गाडीच्या खालीच उतरलो बार का. तेवढ्यात पार्टीवाल्यानं कॉल केलं आणि मित्रांना पहिले तर देवाचं नाव घेतलं, गाडी चालू केली. मग काय रिव्हर्स गिअर टाकला आणि जाऊन दिली बार का बांग बुंग करीत. पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेणं, पण आमची गाडी चिखलात थांबली भाऊ. मग असंच पुढं माग करता करता फायनली लावली बार का आपण गोडामच्या शेटरला गाडी ते सगळं लावलं, पण लेबरच नव्हतं भाऊ. आता आपण गण टायमिंग वर गाडी लावली, पण लेबरचं कसं आहे माहिती का, त्यांचं टायमिंग वरच काम असतं. चायला म्हणलं 2 टनामुळे आपल्याला इथं थांबावं लागलं. तेवढंच जर 2 टन टाकलं असतं तर आता आपण जवळपास नागपूरच्या आसपास असतो. मग काय, जेवढं नशिबात तेवढं तर भेटणार नाही का. तेवढ्यात झाली भाऊ लेबरची एंट्री, त्यांना नुसतं रोबोट सारखंच काम चालू केलं. मग काय 20-25 मिनिटातच गाडी झाली ना आपली लोड. चाल मग काय, गाडी इथून आता काढून घेऊ. त्याच्यात बी कंपनीवाले नुसतं पैसे छापायच्या माग लागले, रस्त्याचं तर पार वाटोळ झालं. बाहेर येऊन पहिले तर मग मस्त पैकी गाडीचा काटा करून घेतला भाऊ. आता बिल आणि ते यायला उशीर होतं, तोपर्यंत मस्त पैकी गाडी ते सगळे आवळून घेतले. टेन्शन तर मग तवा आलं जावा मित्र म्हणे आपल्याला एका टायमाला गाडी डबल खोलावं लागणार आहे, ते पण फक्त 250 किलो साठी बार का. चायला सकाळपासून एक तर पोटामध्ये अन्नाचा तुकडा नाही, त्याच्यात बियांचा कुटाणा वाढतच चालला. तेवढ्यात असा चमत्कार झाला का आपली गाडी तेवढ्या याच्यावरच ओके झालती. यांच्या डोक्याचा विचार बदलू शकतोय, त्याच्यामुळे पटापट ऑफिस मध्ये जाऊन पहिले तर गाडीची पोच घेऊन टाकली. डायरेक्ट गाडीला सेल मारला, निघलो बो मग गेटाच्या बाहेर. फायनली मग आपला सफर बी चालू झाला बर का. आपल्याला हिमाल न्यायचं होतं पनवेल मध्ये. आमच्यापेक्षा आनंद या माकडाला होतं भाऊ, कारण की डायरेक्ट नाचायलाच लागतं. अरे जास्त नाचू नको, स्प्रिंग तुटून खाली पडला तर उचलणार नाही बार का मी तुला. आता ह्या रस्त्याला लागलं म्हणजे नागपूर लोक आपल्याला काय सोडायचं कामच नाही भाऊ. तेवढ्यात अशी नदी दिसली का ती ना पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेली होती. आणि बाहेरचा नजारा तर इतका खतरनाक दिसत होता भाऊ, असं वाटत होतं दिवसभर इकडेच फिरावं काय. एवढं कंटिन्यू चालून सुद्धा नागपूर अजून बी 230 किलोमीटर लांबाची. चायला गाड्या दिसना ना भाऊ रोडावर. या आता गाडी चालू आम्ही बी मोकार बोर झालतो, त्याच्यामुळे मस्त पैकी एक टोल नाका बघितला आणि पहिले तर तिथं गाडी पार्किंग केली. तेवढ्यात आपल्याला डॉग दिसलं भाऊ, त्याचा नाश्ता करायचं चालू होतं. चायला हाताला लाडात यायला लागला. सकाळपासून चहा बी नव्हती पिली, त्याच्यामुळे मस्त पैकी चहा आणि पाव खाल्ला बरं का. आता टोल नाका म्हणल्यावर पाण्याची काही कमी नसते, त्याच्यामुळे तोंड हात पाय बी मस्त पैकी धुवून घेतलं. आंघोळ तर काय केली नव्हती, पण अर्धी आंघोळ झाली, त्याच्यामुळे शर्ट बी बदलून घेतला. आता ड्रायव्हर लाईफ कशी असते हे तर तुम्हाला चांगलंच माहिती. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.